भंडाऱ्याच्या नागझिरा देवस्थान इथं पळसाच्या झाडावरून पाणी पडत असल्याची घटना समोर आली आहे। या घटनेवरून खासदार प्रशांत पडोळेंच्या एका विधानाची चर्चा रंगतेय। पडोळे ही घटना पाहण्याकरता गेले असता देवाची गंगामाई अवतरली दर्शनाला असं आवाहन ते करताना दिसून आले। यामुळे पडोळेंकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातंय असा आरोप होतोय। बाष्पीभवनाच्या या प्रक्रियेला दैवी कृपा म्हणत असल्यानं पडोळेंच्या वक्तव्याची चर्चा रंगली। शिक्षणानं डॉक्टर असलेल्या पडोळेंना त्यांच्या शिक्षणाचा विसर पडलेला आहे की काय असा सवाल विचारला जातोय। भगवान का आशीर्वाद बोले, महादेव की कृपा या फिर चमत्कार। ये पड़स का पेड़ है। पिछले 3 दिन से यहाँ पे पेड़ से यहाँ पे बारिश हो रही है, पानी गिर रहा है। माता गंगा का अवतरण यहाँ पे ये पेड़ से यहाँ पे हो रहा है। चारों तरफ गर्मी छाई हुई है, बादल का नामो निशान नहीं, लेकिन ये पेड़ से कैसे पानी यहाँ पे गिर रहा है। राज्याला उन्हाचा चटका जाणवू लागलाय आणि असं असताना दुसरीकडे हवामानात होत असलेल्या बदलामुळे आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पावसाचा इशारा दिला गेलाय। काल राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली। अकोला आणि अमरावती इथं 45.6 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली। मुंबईमध्ये 33.7 अंश कमाल तापमान नोंदवण्यात आलं। अकोला इथं काल सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली। कडक उन्हामुळे रस्ते ओस पडलेले बघायला मिळत आहेत। उष्णतेचा पारा वाढायला लागलेला आहे। अकोला अमरावतीमध्ये सगळ्यात जास्त तापमानाची नोंद झालेली आहे। त्यामुळे हा जो पुढचा 1 महिना आहे, या 1 महिन्याच्या दरम्यान सगळ्या न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांनी, महाराष्ट्रातल्या नागरिकांनी काळजी घ्यायची आहे। किती तीव्रता उन्हाची आहे यानुसार मफलर लावता येईल का, म्हणजे मास्क लावता येईल का, किंवा तोंड चेहरा झाकून पाण्याची बाटली जवळ ठेवून कशी स्वतःची काळजी घेता येईल हे प्रत्येकाने स्वतःचं नियोजन करायचं आहे। पुढे जाऊया। वर्ध्याचं तापमान 45.5 अंशांवर गेलंय। याचा फटका आता दुग्ध उत्पादनाला बसलेला आहे। वाढत्या तापमानामुळे दुग्ध उत्पादनामध्ये घट झाली आहे, त्यामुळे दूध संकलनावरही परिणाम झालाय। वर्ध्यातील गोरज भंडारच्या दररोजच्या दूध संकलनात 400हून अधिक लिटर पर्यंतची घट झालेली आहे। गेल्या 80 वर्षापासून वर्धेला दुधाचा पुरवठा करणारी जी संस्था आहे गोसंवर्धन गोरज भंडार, या संस्थेच्या दूध वितरण प्रणालीला यावर्षी मात्र तापत्या उन्हाचा जो आहे तो फटका बसल्याचं दिसून येतं। आपल्यासोबत बोलण्यासाठी संस्थेचे सचिव जे आहेत, सर काय सांगाल, कशा पद्धतीनं हा जो फटका बसलेला आहे उन्हाचा? हा उन्हाळा फटका म्हणजे अशा झाला उत्पादकांना ज्या प्रमाणात खरं म्हणजे शेतीला हिरव्या चाऱ्यासाठी पाणी नाही आहे। पाऊस नसल्यामुळे हिरवा चारा नाही आहे, कोरडा चारा पूर्ण प्रमाणात मिळत नाही। त्यानंतर गायींची जी जोपासना व्हायला पाहिजे, गायींना जे वातावरण पाहिजे ते बिलकुल अनुकूल नाही आहे। अशा वातावरणामध्ये गाय दूध कमी देते। दूध कमी दिल्यामुळे संघाला दूध कमी मिळते, त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या वितरणावरती आणि उत्पादनावर सुद्धा होतो। शहरामध्ये किती ग्राहक आहे आणि कशा पद्धतीने हे जे वाटप जो होते तो सकाळ संध्याकाळ किती लिटरचा होतो? आता जवळजवळ आता वाटप कमी झाला, 3-3.5 हजाराचा वाटप होता, तो आता सध्या 2.5 ते 3 हजारावरती वाटप आहे। आणि दूध आल्यानंतर प्राथमिक परीक्षण करून वितरकांमार्फत शहरामध्ये दूध पाठवले जाते। त्यानंतर मग संघाचे जे विक्री केंद्र आहे, त्याला आपण आउटलेट म्हणतो, तसे 11 आहे। 11 विक्री केंद्रामधूनच जवळजवळ 2-2.5 हजार होते, म्हणजे एकूण 5.5 हजाराचा वाटप आहे। आणि बाकीचं जे उत्पादन आहे, दूध आहे, ते उत्पादनामध्ये येतं। म्हणजे आता जवळजवळ याच वेळेला 500, 550, 600 लिटर दूध कमी झालेलं आहे। फटका जो आहे तो पहिल्यांदाच वर्धेकरांना या दूध वितरण प्रणालीच्या माध्यमातून बसल्याचं दिसून येत आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा।